तर गाईज आज ना पाऊस येणार आहे खूप जास्त आहे बघा, बाहेर तुम्ही बघू शकता आभाळ आलेलं आहे. वरती जाऊन दाखवते परत. आता सध्या अंकिता इकडे पाय, पाऊस यायचं वातावरण झालं आहे. मम्मीचे कामं झाले म्हणून मम्मी जरा फ्री आहे आज. हे बघा भांडे घासायचे राहिलेले आहेत. मी तुम्हाला वरती घेऊन जाते आता. आपण बघू वरचं वातावरण कसं आहे. पावसाचं झालं पूर्ण एकदम बघा पावसाचं वातावरण आहे पूर्ण. वरती जाऊ अजून. आणि हे बघा आता बाहेरचं वातावरण असं झालं आहे पावसाचं. पाऊस सुरू झाला. क्यूट झाड आहे तिथं बघा. पाऊस सुरू झाला आता मस्त. माझा अभ्यास राहून जाईल. मी चालली व्हिडिओ डाउनलोड करायला. अभ्यास समजू. अंधार झाला रूम मध्ये. तिलाच आवाज येत असेल तुम्हाला सगळ्यांना. बघा पाऊस कसा मस्त सुरू आहे आता. आज पाऊस जोरात होणार आहे. आभाळ आलेलं आहे. आता आपण बघू मम्मीचं काय सुरू. खाली जाऊन बघू की मम्मीचं काय सुरू आहे. म्हणजे असं वाटतं की मम्मी काय करत असेल आता. टाइमपासच करत असेल ॲज युजुअल. बघा हे बघा कोण आलं. तर मावशी आल्या. हॅलो. आज माझी मुलगी आहे ना ब्लॉग करायला लागलेली आहे. तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मग सबस्क्राईब वाढू दे. ते पण आलेले आहेत. ही मम्मी ॲज युजुअल रिकाम कामच करत आहे. आपण जसं वाटतं. देखो ये क्या चल रहा है. हमारे घर पे सफाई चल रही है. सफाई अभियान ज़्यादा वाला ही कुछ ज़्यादा ही. देखो ये देखो क्या चल रहा है. ये ऊपर चढ़ गई है. इधर देखो कितना सारा कचरा. या सज्जावरचा कचरा मम्मी आता काढत आहे. तिला थोडं असून या मम्मीने रिस्क घेतलं की याच्यावर उडलं तरी चालेल. हे बघा दिसतं इथे उडलेलं. मम्मीने त्याच्यावर चढण्यासाठी या सीडीचा उपयोग केला आहे. आणि ती सीडी मी पकडली होती पण ती पण हालत होती म्हणून त्या मम्मीला थोडा वेळ जरा घालता वादात. नंतर वापस नॉर्मल झाली. कारण की आता मला जर ती माझ्यावर चिडली तरी काही करणार नाही. तिला माहिती आहे. बिचारा फॅन पडून जाईल. तुझा आवाज नसं नाही त्याच्यात माहिती आहे. चलो बस हो गया. कर रे मी बन. तर हाय हॅलो नमस्कार मंडळी. कशा सर्व चांगलं बघू शकता की तेवढा घरामध्ये पसारा काढलेला आहे. मी काहीच नाही. मी सगळं घर स्वच्छ केलेलं आहे. सगळं घर नाही अजून खूप वेळा स्वच्छ करायचं. फक्त हे जे वरचं आहे ना सज्जावरचं ते सगळं क्लीन करून घेतलेलं आहे मी. आणि हे जे म्हणजे याच्यामध्ये काही वस्तू ठेवलेल्या आम्ही ना म्हणजे आहेत घरातल्या काही कामाच्या वस्तू आहेत त्याच ठेवून दिलेल्या आहेत. पोतडीमध्ये बांधून व्यवस्थित ते पण सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. याच्यावर चढली होती मी आणि सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर ना आता हा जो कॉट आहे ना इकडे सरकून घेतलेला होता मी. म्हणजे कशासाठी तर ते पूर्ण कॉटच्या खालचं पूर्ण काढून घ्यायचं होतं मला. जे असं ना खाली कचपण ते सगळं काढलेलं आहे. तर बघू शकता किती मोठ्या घरामध्ये आता रेती पडलेली आहे बरं. काही वरची सगळी काढून घेतलेली आहे मी खाली. आणि सगळे धूळ पडलेली आहे. तर चला आता पटकन घर स्वच्छ करून घेते मी. सगळं घर आता एवढा काही व्हिडिओ तर काढलं नाही मी. जे काढायचं तेवढंच काढलेलं आहे. झाडून काढलेलं आहे सगळ्या घरातलं. कॉट इकडे तिकडे सरकून घेतलेले आहेत. आणि सोप्याच्या कवरी पण घेतलेल्या आहेत धुवायसाठी. आज फक्त घरातली जी क्लिनिंग आहे ना ती केलेली आहे. अजून खूप कामं बाकी आहेत माझे. आज सगळे करणारच आहे मी. आता काय माहिती आहे का आता हे जे बांधून ठेवलं आहे डोक्याचा रुमाल ते मी नाकाला मास्क म्हणून घेतलेलं होतं बरं का. म्हणजे धूळ उडती ना खूप त्याच्यामुळं. जर आता कचरा उचलून घेते मी हा सगळा कचरा. नमस्कार मंडळी. कशी हा सर्व चांगला. मी पण चांगलीच आहे. तर व्हिडिओ काही काढणं काय होणार आहे माय.
तर तिकडे नाही होत काही कारणामुळे नाही होत काढणं व्हिडिओ. तर असो, तर मी आज आहे ना थोडंसं घरातलं म्हणजे थोडं काय म्हणजे घरातलं खूप मोठी स्वच्छता केलेली आहे घरातली. आज पहिला म्हणजे बाहेर आज नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे ना, त्याच्यामुळं आम्ही थोडंसं म्हणजे उत्सव म्हणजे कसं देवी माता आण राहील ना, त्याच्यामुळं ते बाहेर आवाज यायला लागलेला आहे बॅकग्राऊंड. सरांना खूप शुभेच्छा नवरात्रीच्या. आम्ही काही पकडत नसतो बरं का उपास, काही नसतो करत आम्ही. आमचं सगळं साधं सिंपल आहे घरापासून. तर चला ठीक आहे. तर ना आज माहिती आहे का मी काय केलं, आज खालच्या हॉलमधलं आहे ना सगळं स्वच्छ केलं दाखवते तुम्हाला. पहिली गोष्ट सांगते, डोळ्याखाली बघू शकते डार्क सर्कल आलेले आहेत. हे डार्क सर्कल खूप वाढलेले आहेत आणि मला प्लकिंग पण करायची आहे, करीन मी आता. चेहऱ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, माझा चेहरा खूप खराब झालेला आहे. जाऊ दे असो, पण तुम्हाला दाखवते पहिले मी खालचा हॉल काय काही क्लीन दाखवते एकदा. तर मी आहे ना हे जे सज्जे आहेत ना याच्यावरती चढून सगळं जे होतं ना धूळ सगळी काढलेली आहे. आणि हे जे ठेवलेले आहेत ना ह्या पोतळ्या, याच्यामध्ये घरातलंच काही सामान आहे ना तर ते ठेवून दिलेलं आहे याच्यामध्ये. आणि सगळं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे ते. कधी जर आपलं काम पडलं तर आपण ते काढू शकतो त्याच्यामुळं. तर ना हा ब्लॉग आहे की 2 दिवसाचा आहे. माझ्या मुलीने पहिले शूट केला थोडासा ब्लॉग आणि त्याच्यानंतर मी हे काम म्हणजे साफसफाईचं मी थोडंफार घेतलेलं आहे याच्यामध्ये ब्लॉग. तर तिलाच म्हटलं मी की ब्लॉग काढ म्हणून, म्हणजे काही कालचा होता काही आजचा होता असे मिळून ब्लॉग तयार केलेला आहे. तर तो आज अपलोड करीत आहे मी इथे. आता अजून तर खूप बाकी आहे, इथपर्यंत झालेला आहे. आता मला भांडे पण घासणे खूप मोठे, घरातले कपडे पण धुणं आहेत. पहिले मी घरातली पूर्ण क्लीन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर म्हटलं बघू शकतो तरी आहेच अजून पसारा बरं का. फक्त आम्ही खालचं स्वच्छ केलेलं आहे हे आणि जाडं काढलेलं आहे. घरातलं जे कसं सगळं काढलेलं आहे. त्याचे जे याचे घड्या करून ठेवणं, त्या कॉटवर मस्त बेडशीट टाकून ठेवणे, सगळे कपडे धुवायचे आहेत मला. तर एक काम करते मी. माझे ना आतापर्यंत सगळे कामं झाले असते, पण या पावसाच्यामुळं ना खूपच कामाला लेट झालेली आहे. कारण कसं पाऊस खूप पडत होता, ऊन काही पडत नव्हतं, त्याच्यामुळं कामाला पण लेट झालेलं आहे. पण असो, तर आता हे जे काही असं काही राहिलेलं आहे अजून काही कचपण, तर ते काढणार आहे मी आता. तर चला आता इथपर्यंत आलेली आहे स्वच्छ करत. आता पटकनच घर सगळं एकदम क्लीन करणार आहे मी. पूर्ण डीप क्लिनिंग करायची आहे ना, त्याला टाईमच लागते. तर आतापासूनच सुरुवात केली मी हे करायसाठी. तर चला व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.